कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शूटमध्ये बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करून चॅनल तुम्ही असाल तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक करा म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता कांद्याचे धोरण सातत्याने टिकेल, विश्वासार्हता बघू शकता. महत्त्वाची बातमी आहे. मागील अनेक वर्षापासून केंद्र सरकार शेतमाल आयात निर्यातीची धोरणे गरजेनुसार नाही तर ग्राहक हितार्थ राबवित आहे. जागतिक बाजाराच्या गरजेनुसार आपण एखाद्या शेतमाल सहज निर्यात करू शकत असताना त्यावर अनेक निर्बंध लादले जातात. शिवाय काही शेतमालाच्या बाबतीत देशात अनावश्यक आयातही होते. त्यामुळे शेतमालाचे दर पडून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे जागतिक बाजारात बेभरवशाचा देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. अनेक देश तर शेतमाल आयातीसाठी भारतावर अवलंबून राहण्याऐवजी इतर पर्यायी देशाचा विचार करीत आहेत. यावर्षी कांदा निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असताना पूरक धोरणाअभावी अपेक्षित निर्यात होऊ शकली नाही. मागील 4 वर्षात 2022-23 ते 25-26 ऑक्टोबरपर्यंत कांदा निर्यातीत 75% घट झाली आहे. जागतिक बाजारातून मोठी मागणी असताना आपण कांद्याला अटी शर्तीमध्ये अडकून ठेवले. दुसरीकडे राज्यात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने उत्पादनाच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात लागत आहे. संतप्त शेतकरी किंवा सरकारचे हस्तक्षेप करून निर्यात वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करीत आहे. मात्र केंद्र सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षित करीत आहे. राज्यात सध्या रब्बी कांदा लागवड सुरू आहे. या लागवडीकडे शेतकऱ्यांच्या रोपाच्या उपलब्धतेपासून ते लागवडीपर्यंत अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परतीच्या पावसाचे कांदा रोपाचे मोठे नुकसान झाले आहे. लेट खरीप लागवडीचे क्षेत्र यंदा 10,000 हेक्टरने वाढले असले तरी लागवड पश्चात पावसाचे या ठिकाणी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. धन्यवाद. धन्यवाद.